का मी म्हणालो तर सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो, पण आता मात्र सागरला डॉमिनंट करून एक चांगला ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय. तो म्हणजेच सुमेरच्या बॅटमधून जबरदस्त सुरुवात आहे. बघा, आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू काय करतोय, त्याचं मेरिट काय आहे, त्याचा इतिहास काय हे वगळून मात्र खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र हवेत खेळले आहेत. मिड विकेट रिजन मध्ये झेल होऊ शकेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि यावेळेस मात्र एक सोपा प्रयत्न कठीण करून बसले आहेत आणि हा झेल सुटतोय आणि जीवनदान मिळते सुमेरला. धावसंख्या जाईल 2 ने पुढे आणि पोहोचेल 7 वर. ऑनर कडून पारितोषिक आलंय लवंगे सुपरस्टार. तर 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे लवंगे सुपरस्टार संघासाठी. बघा, पारितोषिक देखील सुरू झाले. असं नाही की लीग मॅचेस मध्ये पारितोषिक मिळत नाही, तर पारितोषिक तुम्हाला शेवटच्या दिवशी मिळेल तर मिळेल, पण आताच्या घडीला जेव्हा तुमचे ओनर्स व्यासपीठावर असतात तर ओनरच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1000 रुपये लगातार 3 षटकारांवर. सागरचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून बॉल मागे निघून जातो. खूप चांगला स्टॉप आहे लॉंग ऑफला. दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. बघा, खूप चांगला बॅकअप तुम्हाला पाहायला मिळतं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी करतायत ते म्हणजेच लवंगे सुपरस्टार. 5 बॉलची समाप्ती झालेली आहे आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा. चांगली सुरुवात आहे. सुमेरच्या 10 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात सुमेरने करून दिलेली आहे, पण तितकीच चांगली साथ देत आहेत ते म्हणजेच हितेश. बघा, साथ देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तुमच्याकडून धावा नाही झाल्या तरी चालतील, पण मात्र साथ मिळणं गरजेचं आहे. सागरचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, पूल केला आहे. क्षेत्ररक्षक आहे फॉरवर्ड स्क्वेअर लेगला, पण मात्र तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न पोहोचतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. धावसंख्या 15 झाली एका षटका समाप्तीनंतर. मी विनंती करतोय जे यष्ट्यांच्या मागे जे आमचे प्रेक्षक आहेत, प्लीज प्रेक्षकांनी प्लीज मागे वा. काळ्या फडक्याच्या मागे बसा प्लीज. उमेश पाटील सर, मी विनंती करतोय की प्लीज त्या फडक्याच्या मागे बसा, कारण त्या ठिकाणी धीरज पाटील आणि उमेश पाटील जी प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल त्या काळ्या फडक्याच्या मागे बसा, कारण त्या ठिकाणी धावून धावा पूर्ण करायचे. थँक्यू. तर चंदू सर, सुरुवात चांगली केली आहे लवंगे सुपरस्टार संघाने. एका षटकामध्ये 15 धावा आहेत आणि म्हणजेच काय एक चांगली सुरुवात झाली. आता कुठेतरी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पण म्हणावी तशी गोलंदाजी अप टू दी मार्क झाली नाही या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच, कारण चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी तर मी नक्कीच म्हणेल, परंतु कुठेतरी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची सहायता मिळाली नाहीये. पहा, 2 जे चौकार आले त्यामध्ये क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुका. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहू शकतो एक झेल देखील सुटलेला आहे आणि त्याचमुळे की काय, कारण क्षेत्ररक्षक हा गोलंदाजासाठी एक ऊर्जा असतो. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर गोलंदाजाला आणखी हुरूप येतो, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुका आणि त्याचमुळे काय रन येताना पाहायला मिळत आहेत. तर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फ्रंट फुटला बॅटिंग करणारी टीम लवंगे सुपरस्टार आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील सुधारणा करावा लागेल खेळामध्ये. बघा, सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कोऑपरेशन खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. कोऑपरेशन आणि हे बॉन्डिंग खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण. कारण गोलंदाजाला माहीत असायला हवं की फलंदाज कुठल्या क्षेत्रात स्ट्रॉंग आहे आणि त्या क्षेत्रात मला क्षेत्ररक्षक तैनात करायला हवा का. ह्याचं गणित व्यवस्थित बांधलं गेलं तर मात्र तुम्ही एका चांगल्या फलंदाजाला देखील अडवू शकता, पण मात्र क्षेत्ररक्षकाची साथ जर गोलंदाजाला मिळाली नाही तर मात्र कुठेतरी दबावातलं क्रिकेट देखील खेळताना आपण कित्येक वेळा पाहिले क्षेत्ररक्षण करण्याला संघाला. तर जास्त वेळ घेऊ नका, तुमच्याकडे 30 मिनिटाचा कालावधी आहे एक डाव कंप्लीट करण्यासाठी. 11:28 ला पहिला बॉल डिलिव्हर केला गेलेला आहे आणि आमच्या ऑफिशियल स्कोरर देखील ती माहिती वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतील. आम्हाला वाटत नाही की तुम्हाला पेनल्टी मिळावी, पण जर तुमच्या माध्यमातून वेळेबद्दल दखल घेतली गेली नाही तर कदाचित तुम्हाला पेनल्टी मिळू शकेल. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय अर्जुन. पहिला बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. याच पुन्हा एकदा चूक झाली होती, थोडंसं जगल, पण त्यानंतर वेळीच स्वतःला सावरलंय आणि हा बॉल सीमारेषेच्या आत अडवलाय. धावसंख्या जाईल 2 ने पुढे पोहोचेल 17 वर. पहिल्या 2 बॉलवर सागरकडून चांगलं प्रदर्शन राहिलं होतं, पण त्यानंतरच्या बॉलवर मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी आहे. ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटकेबाजी होते आणि कुठेतरी ओळखून परखून फलंदाजी केली जाते लवंगे सुपरस्टार संघाकडून. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता तो म्हणजेच हितेश. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. दुसरा बॉल हाताळण्यासाठी अर्जुन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र खूप चांगली लाईन मेंटेन केली आहे बघा. कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता स्टंपच्या बाजूला अटॅक जो आपण ठेवतो तो कधीतरी यशस्वी होतो आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते. कारण फलंदाजाला वाटते की स्टंप टू स्टंप अटॅक झाल्यावर कदाचित ड्राईव्ह कनेक्ट होईल किंवा काय, पण जेव्हा जेव्हा यष्ट्यांच्या थोडासा बाजूला खेळवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मोठमोठे फलंदाज देखील तयार नसतात त्या गोष्टीसाठी आणि कुठेतरी पुन्हा एकदा यावेळेस पाहायला मिळतं डॉट बॉल. पुन्हा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय अर्जुन आडे. यावेळेस मात्र खूप चांगला स्लॅश पाहायला मिळतो स्वीपर कव्हर रिजन मध्ये. बॉल निघून जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगली क्रॅकिंग स्लॅश तुम्हाला पाहायला मिळेल वाईडिश बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नव्हता पण आता तैनात केला गेलाय बघा. जेव्हा तुम्हाला ठेस लागते तेव्हाच तुमच्यामध्ये सुधारणा होते आणि आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते. तर पाहूया क्षेत्ररक्षण बदलाचा फायदा होतोय की गोलंदाजी तुम्हाला बदलावी लागेल. पुढचा बॉल जागा बनवली, हलक्या हाताने खेळलंय, बॅकफुटला जाऊन चेंडूला स्टिअर केलं जाते. गलिक रिजन मध्ये 1 धाव मिळते, 2 धावा मिळतील, माफ करा 21 धावा धावफलकावर 2 धावा मिळतील. गोशांकी क्षेत्रामध्ये जर काळ्या पडद्याला बॉल लागला तर तुम्हाला 2 धावा मिळतील. तर कुठेतरी ती देखील एक सुवर्ण संधी आहे. जेव्हा तुमच्याकडे धावा होत नसेल, तुम्ही जरी ग्लाइड केलं, स्टिअर केलं किंवा स्लाइस केलं तरी तुम्हाला 2 धावा मिळू शकतील. अक्षय पाटील यांची दुचाकीची म्हणजेच मोटरसायकलची बाईक चावी हरवलेली आहे. तर कोणाला मिळाले असेल तर प्लीज आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणून द्या. विनंती असेल अक्षय पाटील यांची बाईकची की हरवले, जर कोणाला मिळाली तर आमच्या कमेंट बॉक्सवर आणून द्या. पुढचा बॉल अर्जुनचा. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस बॉलचा वेग भन्नाट होता आणि कधी कधी वेगाने देखील फलंदाज बीट होतोय ते पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तर चांगला होता कारण पाहिलं होतं की इनफिल्डच्या आतमध्ये पॉईंट आणि गलीला क्षेत्ररक्षक नाहीये आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कदाचित 2 धावा पूर्ण करण्याचा मानस होता पण तितकाच भन्नाट चेंडू हाताळलाय गोलंदाज अर्जुनने. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती म्हणजेच 21 धावा. अर्जुनच्या दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हितेश. यावेळेस हुक करण्याचा प्रयास झाला होता पण पंचाच्या माध्यमातून उंचीची दखल घेतली गेली आणि वाईड बॉलची खूण देखील धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर आणि 1/4 ओव्हर. आता या पुढील बॉल जर याच उंचीचा हाताळला तर पंचाच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकेल. वेगवेगळे नियम आहेत टेनिस विश्वामध्ये आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला वेळोवेळी करावं लागतेच. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच लवंगे सुपरस्टार टीमची 22 धावा. अजूनही एकही गडी बाद करता आला नाहीये ड्रीम वर्ल्ड क्रिएशन या टीमला. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर्सला ड्राईव्ह करत होता, बॉल निघून जातो 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यू मरता काम करता जो थँक्यू. चंडाल का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली लवंगे सुपरस्टार टीमची 26 धावा. हितेश खेळतो वैयक्तिक 13 धावांवर आणि सुमेर खेळतो वैयक्तिक 12 धावांवर. एक चांगली भागीदार आहे चंदू सर आणि पायाभरणी मजबूत करावी लागते. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, तुमचा बेस मजबूत असायला हवा आणि लवंगे सुपरस्टारचा हा बेस जो आहे 2 षटकामध्ये 25 धावांचा खूप जास्त मजबूत झालेला आहे. खूप महत्वाचा या ठिकाणी म्हणावा लागेल. दोन्ही फटके खूप सुरेख होते. एक जो पॉइंटला खेळला गेला, कव्हर्सला खेळला गेला, फलंदाजाचा क्लास पाहायला मिळतो. फुटवर्क किती सुंदर होतं आणि त्याचबरोबर टायमिंग देखील तेवढंच प्रॉपर होतं. एक आत्मविश्वास देणारा सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. थँक्यू. उमेश पाटील यांचं आगमन हार्दिक हार्दिक स्वागत. किरण पाटील यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्यासोबत आहेत दीपक पाटील आणि धीरज पाटील. बघा वेलकम. नवघर ग्रामस्थांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. पण मी विनंती करतोय बसा, आनंद घ्या, पण सोशल डिस्टन्स मेंटेन करा, प्रॉपर मास्क परिधान करा. बघा आम्ही कुठल्याच प्रेक्षकांना इकडे आमंत्रण केलं नाहीये कारण कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे कुठेतरी वाढत चाललाय. तर मी विनंती करतोय जे प्रेक्षक दाटीवाटीने आपण कित्येक वर्षापासून पाहतो या मैदानावर, पण आता दाटीवाटी न करता सोशल डिस्टन्स मेंटेन करून यावेळेस तुम्हाला स्पर्धेचा आनंद घेता हवेत खेळलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जेल स्वीकारला जाईल आणि हा पहिला हादरा बसतोय लवंगे सुपरस्टार्स टीमला. थँक्यू.
पहिला हादरा बसलेला आहे आणि बघा 13 धावांचं योगदान झालं होतं ते म्हणजेच हितेशचं आणि 12 धावांचं योगदान झालं होतं ते म्हणजेच सुमेरचं 12 धावा करून सुमेर बाद झालाय. पहिला हादरा बसतोय लवंगे सुपरस्टार्स टीमला आणि कुठेतरी बघा उदय पाटील जे एक जुनं जाणतं नाव आहे ज्यांना मालिकावीरचा पुरस्काराच्या स्वरूपात 4 व्हीलर मिळाली होती 2010च्या दशकामध्ये आणि संकेत पाटील यांना सर्वश्रुत आहे मीरा भाईंदरला की उदय पाटील यांना 4 व्हीलर या मीरा भाईंदर परिसरातील सर्वात पहिली मालिकावीरची स्वरूपात 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्ही त्यांना मिळाले होते. ते उदय पाटील जेव्हा खेळपट्टीवर आले आणि यावेळेस मात्र संघ संकटात असताना एक चांगल्या गोलंदाजाची अपेक्षा होती आणि ती गरज पूर्ण केली जाते उदय पाटील यांच्याकडून. आल्याल्या पहिल्याच बॉलवर एक झटका दिलाय लवंगे सुपरस्टार्स टीमला. धावसंख्या 26 असताना नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विनायक माची लाला स्ट्राईकला असेल मॅन फ्रॉम उर्दा. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता समन्वय व्यवस्थित झाला नाही. वेट फॉर अंपायर सिग्नल व्हॉट इट इज विथ द बॅट ही एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने जाईल पुढे 27 वर पोहोचेल. बघा निर्णय क्षमता खूप महत्वाची आहे. तुम्ही कुठल्या दिशेने खेळायचं आणि तुम्ही प्रॉपर कनेक्ट कराल का या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कुठेतरी स्वीप करण्याचा अंदाज घेतला होता पण मात्र प्रयत्न फसतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय लाला. लो फुल टॉस होता ऑन साइडला खेळले मैदानाच्या समतल हा बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला जाईल. धावसंख्या 1 ने जाईल पुढे पोहोचेल 28 वर. बघा 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावर होत्या. 13च्या धावगतीने खेळत होता लवंगे सुपरस्टार संघ पण आता या पहिल्या 3 बॉलवर फक्त 2 धावा उदयने खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण हादरा बसवलाय आणि विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी सिंगल्सने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय लवंगे सुपरस्टार संघ. पुढचा बॉल उदयचा. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा अंदाज पाहायला मिळालाय. स्वतःला यॉक करून घेतलंय. बाद होतोय फलंदाज दुसरा लवंगे सुपर संघाचा. थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय. नो टीम मीटिंग. तुम्हाला जो ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार आहे 3ऱ्या षटकाच्या नंतर त्यावेळेस तुम्ही 2 मिनिटांसाठी जवळ येऊ शकता पण इतकंही जवळ येऊ नका की कोरोना जवळ येईल. तर थोडंसं डिस्टन्स राखा. मेंटेन डिस्टन्स. तुम्हाला 4 दिवसांची ही पर्वणी मिळाली आहे क्रिकेटची. त्या पर्वणीचा आनंद घ्या. क्रिकेट खेळा. आपल्या संघाचं नाव मोठं करा. आपली ऍडव्हर्टायझिंग चांगली करा जेणेकरून तुमच्यासाठी देखील व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे उघडे होऊ शकतील जर तुमचा हा खेळ चांगला झालाय. कारण पाटील नेटवर्कचे व्ह्युअर्स देखील तितकेच चांगले आहेत. मोठे व्ह्युअर्स असताना ठिकठिकाणी ही मॅच पाहिली जाते. तर तुमचा जर खेळ चांगला राहिला तर व्यवसाय क्रिकेट हे खूप बिझी क्रिकेट चालेल. चंदू सरांना माहितीच आहे की व्यवसाय क्रिकेटरला वेळ नसतो उसंत नसते त्यांना घरी जाण्याची. तर त्या क्रिकेटकडे जर तुम्हाला वळायचं असेल तर आजचा दिवस तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो म्हणजे सतीश. नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजेच विनायक माची. बघा पहिले 2 आघाडीचे फलंदाज लगेच बॅक टू बॅक बाद झालेत. उदयने दर्जेदार गोलंदाजी केले पण उदयच्या विरोधात चढवला हल्ला. बॉल निघून जातोय तो म्हणजेच स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. थँक्यू. बघा खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. कधी कधी आपल्याला वाटते की लवंगा सुपरस्टार संघ हा या मॅच मध्ये परत येतोय पण लगेचच एका बॉल नंतर ड्रीम वर्ल्ड क्रिएशन परत येतोय आणि आताच्या घडीला पाहिलं तर या षटकाराने कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक मिळवून दिलेला आहे सतीशने लवंगे सुपरस्टार टीमला. बघा 15 मिनिटं पूर्ण झाले आणि 3रं षटक चालू आहे. मी विरामला विनंती करतो 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावा लागेल. उदय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ग्लान्स करायचा प्रयत्न झाला होता. बॉल निघून जातोय तो म्हणजे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये स्टॉप केला जाईल. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. 3ऱ्या षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर लवंगे सुपरस्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 35 धावा. बघा जवळपास 12च्या धावगतीने खेळ होतोय. एक चांगली सुस्थिती म्हणू शकतोय लवंगे सुपरस्टार टीमची. कारण कंपल्सरी चेस असताना विकेट तेवढंच मॅटर करत नाही. तुमच्या धावा जास्त वाढवायला हव्यात आणि कुठेतरी याच वेगाने खेळ झाला तर मात्र कदाचित 60 ते 65 धावा धावफलकावर पाहायला मिळू शकतील. नेक्स्ट मॅचची अनाउन्समेंट देखील केली जाईल की दुसरी मॅच कुठली असेल या पुढची त्याची अनाउन्समेंट देखील मी नितीन वारे आणि राहुल शर्मा नेक्स्ट मॅचची देखील आम्हाला अनाउन्समेंट करायची आहे. ती आम्हाला कळवा की नेक्स्ट मॅच कुठली असेल.
बघा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला चंदू शेट्टे सरांचा आवाज ऐकायला मिळेल, संकेत पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळेल, विनोदजी गुप्ता देखील जॉईन होतील आणि मी मनीष पटेल देखील आहेच. तर एक चांगली मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न असेल. आमचे स्कोरर देखील तुषार पटेल खूप चांगलं स्कोरिंग करत आहेत, पाटील नेटवर्कची खूप चांगली क्लिअरिटी. पुढची मॅच असेल जितू पॅकर आणि ड्रीम वर्ल्ड क्रिएशन. तर टॉससाठी तयार राहायचंय. आपण ह्या मॅच नंतर टॉस केला जाईल. ड्रीम वर्ल्ड क्रिएशन आणि जितू पॅकर संघाने या मॅच नंतर तयार राहायचंय. आपण मॅच नंतर टॉस करून घेणार आहोत. काल रात्रीची नाईट तुम्ही कंप्लीट केली सर, 3 वाजता तुम्ही घरी परतले आणि 3 वाजता झोप पूर्ण देखील नाही आणि तुम्ही भाईंदरला येत आहे. तर हे बिझी क्रिकेट, बिझी शेड्यूल, एवढं पॅशन तुम्ही कसं जोपासता चंदू सर? क्रिकेटचं प्रेम आहे जे मला मैदानात घेऊन येतं आणि त्याचबरोबरीने मीरा भाईंदरचं क्रिकेट, मीरा भाईंदरची किंबहुना राजू पाटील सरांची किंबहुना तुम्ही स्वतः असाल, संकेतजी असाल आणि ज्या आत्मीयतेने तुम्ही एवढं मोठं क्रिकेट आयोजित केलं आहे तर ते ॲटोमॅटिकच ती ओढ या ठिकाणी घेऊन आली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम राहिलं आहे आणि त्याच क्रिकेटच्या खेळासाठी म्हणजे आयुष्यभर क्रिकेट खेळलो त्यानंतर समालोचक झालोय, त्यामुळे क्रिकेटसाठी काही. बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. थँक्यू चंदू सर. बघा क्रिकेटसाठी काही, कारण तुमची फेसबुकची एक पोस्ट देखील आम्ही वाचली होती. तुम्ही एक नेटची क्युरेटिंग करीत होता आणि क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम अकॅडमीची तुम्ही चालू केलेली आहे. तर बघा हेच आहे मित्रांनो, तुम्ही एक दरवाजा उघडाल, तुम्हाला दुसरा दरवाजा देखील उघडणार आहे. तर तुमचं देखील एक शॉप देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे. खूप चांगली दुबई सफर देखील तुम्ही केले पूर्ण. मराठीचं डंका तुम्ही दुबई सारख्या परदेशामध्ये मिरवलाय, ही देखील अभिमानाची गोष्ट जाणवते. तर कुठे तुम्ही देखील आदर्शात आणि नक्कीच नितीन वारे यांनी सांगितलं होतं की आपल्याला एक चांगले एस अँकर पाहिजेत किंवा एस कॉमेंटेटर पाहिजे. तर तुमचंच नाव सर्वप्रथम मला तुम्हाला कॉल केला कारण नेमके तुम्ही अवेलेबल होतात, ही देखील अभिमानाची गोष्ट. कुणाल दत्ते सर देखील होते पण ते बाली ट्रॉफी करतायत. हरीश पंड्या सर सुद्धा बाली ट्रॉफी करतायत. चला आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. 3 षटकानंतर धावसंख्या झाले लवंगे सुपरस्टार टीमची 35 2 गडी बाद. आता बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे लवंगे सुपरस्टार टीमने. तर पाहूया बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती धावा जोडता येतील लवंगे सुपरस्टार टीमला, कारण आतापर्यंत सुस्थिती आहे. आता नवीन गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अर्जुन आडे. वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. बघा अर्जुनवर विश्वास ठेवलाय दुसऱ्यांदा कर्णधाराने आणि विश्वास पूर्ण करावा लागेल. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजेच सतीश. यावेळेस ऑकवर्ड ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. प्रॉमिसिंग नव्हती. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय उदय पाटील. धावसंख्या जाईल 1 ने पुढे 36. बघा द्विधा मनस्थितीत खेळले जाणारे फटके तुम्हाला जास्त यश देऊ शकत नाही. त्यांच्या मनामध्ये आक्रमकता होती पण त्यानंतर बॉलचं मेरिट ओळखलं, बॉलची लेंथ ओळखली, त्यानंतर मात्र थोडासा डिफेन्सिव्ह अंदाज सतीशचा पाहायला मिळालाय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल लाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. अर्जुनचा पुढचा बॉल राईट आर्म वर द विकेट. यावेळेस हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे, फटका चुकलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकतोय. बघा फटका चुकला होता, क्षेत्ररक्षक देखील चुकतोय, झेल सुटतो आणि त्या क्षेत्रामध्ये वारंवार क्षेत्ररक्षण चुकलं जाते. खरंच ते क्षेत्र कुठेतरी चुकलेल्या क्षेत्ररक्षकासाठी आहे, कारण त्या ठिकाणी याच मॅच मध्ये 3रा कॅच सुटलेला आहे. 2 मॅच मध्ये 3 कॅच सुटलेले आहेत. तर नक्कीच थोडासा प्रेशर असेल त्या क्षेत्ररक्षकावर, कारण कॅच सुटणं म्हणजेच काय तर 2 धावा देखील बहाल करणं आणि त्यानंतर एक जीवनदान मिळणं त्या फलंदाजाला. तर लालाला मिळालं जीवनदान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोचेल ती म्हणजेच 37 आकड्यावर. पुढचा बॉल खूप चांगली ऑन ड्राईव्ह आहे. कावकॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. यावेळेस चांगला स्टॉप आहे. बघा किती चांगले रिफ्लेक्सेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील काही क्षेत्ररक्षक करतायत. बघा क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. जेव्हा तुमच्या संघाची मेंटॅलिटी डाऊनवर्ड जाते ना तेव्हा क्षेत्ररक्षण कुठेतरी महत्वाचं असते. ते पॉझिटिव्हिटी जाण्यासाठी क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. तर आता कुठेतरी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. कावकॉर्नर रिजनमध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोचेल 38 वर. अर्जुन पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन साइडला शफल झाले होते, उजवेष्टीच्या मागे जाऊन हा बॉल कनेक्ट करण्याचा निर्धार होता पण प्रयत्न फक्त. अर्जुनचा वेग भन्नाट आहे. अप टू दी मार्क गोलंदाजी करतोय अर्जुन. कारण बघा भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल, तुमच्याकडे वेग असेल, तुमच्याकडे वळण असेल, तुमच्याकडे चांगली पिचिंग असेल ना तर नक्कीच तुमच्या भविष्य मात्र या क्रिकेटमध्ये उज्ज्वल आहे. धावसंख्या जाईल 38 वर. पुढचा बॉल अर्जुनचा. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट घेता येत नाहीये. बॉल निघून जातो शॉर्ट लेग रिजन मधून मागे.
डीपचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करता आली आहे. धावसंख्या जाईल एक पुढे पोहोचेल 39 सेकंदावर. हे षटक चांगलं राहिले ड्रीम वर्ल्ड क्रिएशनसाठी, कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आणि बॉल्स फेकून झालेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 5 शेवटचा बॉल असेल. बघा 2 अटॅकिंग बॅट्समन आहेत खेळपट्टीवर, कारण सतीशच्या बॅटमधून देखील एक षटकार आलेला आहे आणि विनायक हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. या 2 फलंदाज अडवण्याची कुवत मात्र अर्जुनकडे होती, ती ओळखली आहे कर्णधाराने आणि खूप चांगला बॉलिंग ऑप्शन यूज केलाय या 4थ्या षटकामध्ये अर्जुनच्या माध्यमातून. धावसंख्या जाईल एकने पुढे, लेग बॅचच्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 40 वर पोहोचते. 4 षटकानंतर लवंगे सुपरस्टार टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 40 धावा. दर्जेदार क्षेत्ररक्षण होते, पण तितकीच आक्रमक फलंदाजी सुद्धा तुम्हाला या पहिल्या डावामध्ये नकोय. प्लीज 40 रन बनलेले आहेत. 40 रन बन चुके हैं और 2 विकेट का पतन हो चुका है पहली 4 ओवरों में और अभी भी 1 ओव्हर फेकना बाकी है. चला लगेच विनंती करतोय, कारण बघा आजच्या दिवसामध्ये आम्हाला 7 मॅचेस कंप्लीट करायचे आणि आजच्याच सामन्यांच्या धर्तीवर उद्याच्या दिवसाचं नियोजन आम्हाला करायचं आहे की उद्याच्या दिवसात 7 खेळवायचे आहेत की 9 खेळवायचे आहेत. तर त्यामुळे आज तुमच्या माध्यमातून चांगला खेळ अपेक्षित आहे. बघा नक्कीच विनोदजी गुप्ता देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील पुढच्या मॅचमध्ये. लवंगे सुपरस्टार संघामध्ये ते समाविष्ट आहेत. तर प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी तर मिळणार आहे. जो स्क्वॉडमध्ये मेंबर आलेला आहे त्या मेंबरला खेळवण्यास अनिवार्य आहे एका मॅचमध्ये तरी खेळवणं. आणि विनोद गुप्ताचा खेळ चांगला आहे. याच मैदानावर ते खेळतात, याच मैदानावर समालोचन करतात. अशा ग्राउंड यावेळेस मात्र इनफिल्ड क्लिअर केलंय. 2 क्षेत्ररक्षक बॉल चेस करतायत. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रयत्न थोडा उशिराने सफल होतोय. पण दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्या सुद्धा जात आहेत. 43 धावा धावफलकावर आहेत आणि उदय पाटील देखील थोडेसे नाराज असतील क्षेत्ररक्षकांवर, कारण उदय पाटील यांचा खेळ वेगळाच आहे. कारण ते एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि तितकेच चांगले फलंदाज सुद्धा आणि कॅप्टन सुद्धा. तर असं असताना मात्र त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी करायला हवी, जेणेकरून संघाला सहकार्य मिळेल. पण मात्र कुठेतरी अप टू द मार्क फिल्डिंग होत नाहीये ड्रीम वर्ल्ड क्रिएशनची. पुढचा बॉल फुलटॉस आहे. जयसी गेंद वैसी नसीहत बॉल जिंकून जातोय मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावासाठी षटकार. थँक्यू. बघा विनायक माचीचं वय आहे 39 आणि तो मुर्द्यासाठी क्रिकेट खेळतो आणि जबरदस्त दर्जेदार त्याची फलंदाजी तुम्ही कित्येक वेळा पाहिलेले. सुभाषचंद्र बोस मैदान, उत्तम मैदान, याच मैदानावर जुचंद्रच्या मैदानावर खूप ठिकाणी त्यांनी मैदानं गाजवलेली आहेत. आणि तो विनायक माचीला तुम्ही जेव्हा फुलटॉस द्याल तो तयारीत होता आणि या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉलला चांगल्या क्षेत्रात पाठवलं ज्या क्षेत्रामध्ये जास्तीत धावा मिळतील. स्पीड व्हेरिएशन केलंय. खूप चांगलं ऑप्शन आपण म्हणू शकतो. जेव्हा आक्रमक फलंदाज समोर असतो तेव्हा स्पीड व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे आणि गती परिवर्तन केलं गेलं. लेग बायची एक धाव जोडून धावफलक जाऊन पोहोचतोय 50 या आकड्यावर. 50 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लवंगे सुपरस्टार आतापर्यंत बॉल्स फेकून झालेत या 5व्या षटकातले 3. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला जयदीप पाटील पाहायला मिळतोय. नवघरचाच आहे आणि याच मैदानावर त्याचा अनुभव आहे, पण कुठेतरी तितकीशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळत नाही. पाहूया पुढच्या 3 बॉलवर करामत दाखवेल का. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला फ्लिक शॉट तुम्हाला पाहायला मिळते. बॉल मात्र 1 बाउन्स घेऊन निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 54 झाले. बघा वेग धारण केलाय. जसा चौकार आणि षटकार आला ना कुठेतरी या 10 धावा महत्वपूर्ण ठरल्या आहेत लवंग सुपरस्टार संघाकडून. बघा पारितोषिक लावलं होतं लवंग सुपरस्टारच्या ओनरने षटकारांच्या तिकडीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, पण मात्र ते पारितोषिक कुठल्याला मिळालं नाहीये. पण मात्र ते समाधानी असतील कारण धावसंख्या चांगली होते. 12च्या धावकतने खेळतोय. यावेळेस लो फुलटॉस होता. एलिव्हेशन प्रॉपर झालं नाही. झेलची सुरुवात फलंदाज बाद सतीश अक्षयने कॅच पकडले आणि बाद झालाय सतीश. तर कुठेतरी नाराज असतील कारण स्टॉक सिलेक्शन जे होतं ते चांगलं झालं होतं, पण मात्र कुठेतरी गुडघ्यावर वाकून खेळताना कुठेतरी पॉवर जनरेट करता आले नाही, त्यामुळे बाद झालेत. नवीन फलंदाज जातोय देवेश पाटील. आता देवेश पटेल धावसंख्या झाली ती म्हणजेच 54 धावा आणि बॉल्स फेकून झालेले आहेत. आतापर्यंत 5व्या षटकातले 5 बॉल्स फेकून झाले. शेवटचा बॉल असेल. देवेश पटेल
तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं पण रीड केलं होतं गोलंदाजाला. लालाने बॉलला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार, सिक्सर. चला बाहेर लगेच या प्लीज. थँक्यू डीजे. चला लगेच बाहेर या. थोडस एनर्जी दाखवा कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये 7 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि वेळ झाली आहे ती म्हणजेच 11:55. ही मॅच व्यवस्थित कंप्लीट झाली असं आपण म्हणू शकतोय कारण आपला पहिला बॉल 11:28 डिलिव्हर केला होता आणि 11:55 पहिला डाव समाप्त होतोय. तर मी विनंती करतोय लगेच मैदानाच्या बाहेर या. ड्रीम वर्ल्ड क्रिएशन आणि मैदानाच्या आज जा लवंगे सुपरस्टार 60 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 61 धावांचं एक टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे ड्रीम वर्ल्ड क्रिएशन टीमसाठी कुठले 2 फलंदाज असतील ते सुरुवात करतील. ड्रीम वर्ल्ड क्रिएशनची कुठला गोलंदाज असेल जो सुरुवात करेल दुसऱ्या डावाची. पाहत राहा, ऐकत राहा मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 2. थँक्यू. थँक्यू. सचिन पाटील चिन्या प्लीज अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय प्लीज. नवघरचे एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत मिस्टर सचिन पाटील. प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचंय. चला लगेच लवंगे सुपरस्टार्स टीमला मी विनंती करतो आपला फील्ड सेट करून घ्या. सचिन पाटील प्लीज अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. वी रिक्वेस्ट यू कारण महत्वपूर्ण काय आहे अतिथी कक्षाची शोभा तुमच्या माध्यमातून वाढवली जाते कारण तुम्ही खूप चांगलं रिप्रेझेंट केलेलं आहे जितो पॅकर्स टीमला, साई VR नवघर टीमला. तर तुमचं देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान होणं हे महत्वाचं आहे. तर एक चांगली टार्गेट सेट केलेली आहे लवंगे सुपरस्टार टीमने. पण ड्रीम वर्ल्ड क्रिएशनकडे देखील तितकेच दर्जेदार फलंदाज आहेत. तर कुठले 2 फलंदाज असतील जे सुरुवात करतील तर 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूस आहे उदय पाटील आणि एका बाजूस आहे प्रफुल्ल पाटील. दोन्ही षटकारांचे बादशाह आहेत आणि दोघांनी कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. आणि आता 2 एक्सपिरियन्स्ड बॅट्समन तुम्हाला ड्रीम वर्ल्ड क्रिएशनची सुरुवात करताना पाहायला मिळतील. आता गोलंदाजीकडून कुठला गोलंदाज स्टार्ट करेल ते पाहूया. आणि विकेट हॅट्रिकसाठी लवंगे सुपरस्टार संघाच्या संघ मालकांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. तर विकेट हॅट्रिक घ्या आणि 1000 रुपये मिळवा. एक चांगलं पारितोषिक आहे का तर प्रोत्साहन वाढवणं हे महत्वाचं आहे क्रिकेटपटूंचं. कारण क्रिकेटपटू जे आहेत आपल्या संघासाठी खेळतायत तर खेळतायत पण त्यांच्या माध्यमातून आपल्या संघाची देखील मदत होईल, आपल्या संघाला फायदा होईल हेच कुठेतरी नियोजन असते प्रत्येक संघ मालकाचं. पण संघ मालकाच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते. तर नक्कीच दुसरा डाव जसा चालू होईल मी विनंती करतोय संकेत पाटीलजी आणि चंदू शेट्टेजी पुढच्या डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. एकसष्ट धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिका हो, आपलं या मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा आज आपण मीरा भाईंदर नगरीमध्ये या नवघरच्या बादशाह क्रीडांगणामध्ये पाहत आहोत. आज मीरा भाईंदरचं क्रिकेट पुन्हा एकदा नवीन झळाळी घेताना पाहायला मिळेल. मीरा भाईंदरला क्रिकेटची परंपरा काही नवीन नाहीये. मग बॉक्स क्रिकेट असू देत, आता एक नवीन प्रकार आला टर्फ क्रिकेट. आणि या टर्फ क्रिकेटमध्ये विशेष म्हणजे मीरा भाईंदरच्या खेळाडूंचं प्राबल्य आहे. आणि कारण खूप सारे टर्फ्स देखील इकडे उपलब्ध आहेत. तर त्याचबरोबरने 40+ क्रिकेट, 40+ संघटना, त्याचबरोबरने हे क्रिकेट, अशा खूप सारं क्रिकेट या मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच मीरा भाईंदर नगरीमध्ये आज मीरा भाईंदर प्रीमियर लीग सर्व खेळाडू एका मंचावर, सर्व खेळाडूंना एकत्रित केलं गेलं, वेगवेगळ्या टीममध्ये विभागलं गेलं, त्यांच्यावर बोली लागल्या गेल्या. IPL फॉर्मॅटने होणारी ही स्पर्धा पुन्हा एकदा इतिहास लिहिला जाईल मीरा भाईंदरच्या क्रिकेटचा. याच स्पर्धेमधून नवोदित खेळाडू देखील आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. तर अशी
क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा आज पहिला दिवस. विजयासाठी 61 धावांचे लक्ष्य. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर उदय पाटील, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल पाटील. पहिला बॉल थोडंसं जास्त उंची दिली होती, फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलने मात्र बॅटवर मात केली पहिल्या बॉलवर मी म्हणेल, कारण गोलंदाजीसाठी विलास शेवंते यांना आपण जरूर पाहू शकता. पहिला बॉल थोडासा वरून रिलीज केला होता सर. सर तुमच्या माहितीसाठी इथे जर बघितलं आपण मीरा भाईंदर प्रीमियर लीग बघतोय आणि मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय मीरा भाईंदरचेच खेळाडू, मग ते तरुण खेळाडू असो किंवा 45+ वरती खेळाडू. विलास शेवंते यांना तुम्ही पाहू शकता 45च्या वर चे हे खेळाडू आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स इथे दाखवताना दिसत आहेत. विलास टू उदय यावेळेला जागा केली आणि स्ट्रोक कंप्लीट केलाय, मात्र तो रीच होईल का इथे शेवटपर्यंत आपण बघितलं 100% एफर्ट दिसून आले नाही. हा चेंडू अडवता येऊ शकला असता, मात्र ऍट दी एंड रिझल्ट येतोय 4 धावा. वेलकम रन्स फॉर ड्रीम 11. पहिला चेंडू जर पाहिला तर गोलंदाजाचा होता, परंतु दुसरा चेंडू हा फलंदाजांचा आहे. दोघांच्याही बाजूने जाणारा हा खेळ. हातात 120 ग्राम वजनाचा चेंडू घेऊन गोलंदाज त्यांना थांबवण्यासाठी सज्ज आहेत, परंतु हातात 950 ते 1000 ग्रॅमची बॅट घेऊन मात्र फलंदाजही सज्ज आहेत. फुल टॉस बॉल त्याला खेळले समोरच्या दिशेने, तिकडे आहेत फिल्डर. विकेटचं पतन. पहिला बॉल बॉलरचा, दुसरा बॅट्समनचा, तिसरा पुन्हा बॉलरचा. धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय एक झील झालाय. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे लवंगे सुपरस्टारचे ओनर यांच्या मार्फत. हे आहे आपण बघतोय प्रोत्साहन. उदयची खरी गरज होती. 61 धावा विजयासाठी होत्या. चौकार आला होता. हा चेंडू लो फुलटॉस डिलिव्हरी होती, मात्र कुठेतरी बॅटचा फॉलो थ्रू तिथे चुकलाय असं म्हणेन मी उदयचा. आणि एंड आपण बघतोय ज्या दिशेला चेंडू खेळायचा होता त्या दिशेला ते खेळू शकले नाहीयेत. आणि पहिला धक्का, एक मोठा धक्का असेल तो म्हणजे ड्रीम वर्ल्ड क्रिएशन या टीमला. दुसरा सामना आजच्या 19 या दिवसातील तुम्ही बघताय मीरा भाईंदर प्रीमियर लीग. आणि इथे जर एक माहिती द्यायची झाली तर मीरा भाईंदर प्रीमियर लीग पहिली स्पर्धा जर बघितली तर 2 वर्ष सातत्याने सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आकारली होती. सत्र होतं 2011, 2012, 2012, 2013 या 2 सत्रामध्ये ही स्पर्धा झाली होती. आणि त्या स्पर्धेचा फॉर्मॅट जर बघितलं तर मीरा भाईंदरच्या प्रत्येक गावाला ती संधी दिली गेली होती आणि त्याच फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा संपन्न झाली होती. आणि त्यावेळेला उदय पाटीलनं त्या दोन्ही स्पर्धेमध्ये, पहिल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक इम्पल्स, हिरोची इम्पल्स त्यांनी मिळवली होती. आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये जेन एस्टिलो आपण बघतोय या त्यांनी मिळवली होती. त्यामुळे निश्चितच इथे उदयचं असणं गरजेचं होतं. मात्र काळ सरलाय. जवळजवळ 10 वर्ष झाले त्या गोष्टीला. अजूनही उदय ऍक्टिव्ह क्रिकेटमध्ये आहे. मात्र आता या सिच्युएशन मध्ये आपण बघतोय विलास शेवंते एज भले 45+ असेल, मात्र आपला एक्सपिरियन्स इथे दाखवताना. बॅक टू सर. यावेळेला थोडासा कमी गतीने चेंडू, परंतु बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. प्रत्येक बॉलवर वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक विकेट, एक मोठा फटका, त्यानंतर जर पाहिलं तर विकेट आली. पुन्हा एकदा बॉलला थोडंसं कमी गतीने गोलंदाज जर पाहिलं तर विलास शेवंते यांना आपण पाहतोय. आपल्या अनुभवाचे या ठिकाणी चुनूक देत असताना क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच की काय, तुमच्या आमच्यातील सर्वांचे लाडके प्रवीण तांबे सरांनी 41व्या वर्षी IPL खेळलं आणि गेल्याही वर्षी जर पाहिलं तर CPL त्यांनी 49व्या वर्षी खेळलं आणि पहिले भारतीय जिंकले देखील. यावेळेला फटका तर खेळलाय आणि पहा आणखीन एक मासा लागतोय गळाला. विकेटचं पतन. इथे मात्र अजून एक मोठा धक्का. राई गावातील एक अतिशय मोठा खेळाडू प्रफुल्ल याच्याकडे जिथे पाहिलं जातं तो प्रफुल्ल 0वर बाद झालाय. मागच्या 25 वर्ष या मुलाने राई गावालाच नाही तर मीरा भाईंदरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला आनंद दिलाय. मात्र आपण इथे बघतोय या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवर तो बाद होतोय. 2 मोठे धक्के, 2 लिजंड खेळाडू मीरा भाईंदरने प्रोड्यूस केलेले एकाच टीम मधून जे खेळत आहेत ते या वेळेला मात्र एकाच सामन्यात एकाच षटकात बाद झालेत. हा एक मोठा ड्रॉबॅक या सामन्यातील. तर नक्कीच दोन्ही अनुभवी खेळाडू माघारी परतलेत, परंतु गोलंदाज देखील तेवढेच अनुभव आहेत. आणि या दिग्गजांमधील लढाई या ठिकाणी सुरू आहे. नवीन फलंदाज सागर सिंग यांना मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय.
खूप चांगले बॉलर आहेत. मला अजूनही आठवतंय रसायनी मोहपाडाची जी टुर्नामेंट होते त्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी मिळवला होता विक्रोळी या संघाला खेळत असताना. तर आज पाहूया फलंदाजीसाठी मैदानात उतरताना पाहायला मिळतात सागर कशा प्रकारची कामगिरी करतायत. दैसर बॉईज संघासाठी देखील त्यांनी काही काळ क्रिकेट खेळलंय. तर आज सागर या मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतायत. ओहो वा, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरक देण्याचं कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळालं. आपण म्हणतो क्रिकेट हे फलंदाजीकडे झुकलंय, क्रिकेट फलंदाजांचं झालंय, परंतु आज देखील जर चांगली गोलंदाजी टाकली, चांगला टप्पा टाकला, क्रिकेट आज देखील गोलंदाजांचं आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल, जगातील कोणत्याही खेळपट्टीवर, जगातील कोणत्याही मैदानात आणि जगातील कोणत्याही स्पर्धेमध्ये गोलंदाज आजही अधिराज्य गाजू शकतात. नक्कीच आणि तीच गोष्ट इथे दाखवलंय. एक्सपिरियन्स ॲट इज बेस्ट याला म्हटलं जातं आणि तीच गोष्ट विलास शेवंतीने दाखवलंय. मला आठवतंय आजही जर थोडासा 90चा काळ आणि एकूणच पहिलं दशक आपण बघतो, हे 2000 सुरू होण्यानंतर जे पहिलं दशक आहे, साई स्पोर्ट्स संघ असो, त्याच्यानंतर नवगरचा शिलेदार संघ असो, या तसेच बंदरवाडीचे संघ असो, मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये विलास शेवंतेचं नाव नेहमीच एका चांगला गोलंदाज म्हणून घेतलं जात आहे. आणि मीरा भाईंदरने जे काही या चांगले लिजंड खेळाडू प्रोड्यूस केलेत, काहीच काळापूर्वी आपण बघतोय या भानुदास पाटील यांचं निधन झालं, वन ऑफ द लिजंड इन द गेम. आणि आपण इथे बघतोय आणखीन एका लिजंडचं आगमन, ते म्हणजे निश्चितच तुमचे आमचे सर्वांचे लाडके खेळाडू सन्माननीय राजू पाटील यांचं आगमन होताना दिसतंय. अप्रतिम खेळाडू. नक्कीच क्रिकेट खेळत असताना त्यांनी कारकीर्द तर गाजवली आहे, आजही गाजवत आहेत, परंतु नक्कीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारे संपूर्ण म्हणजे मिस्टर क्रिकेट म्हणेल मी राजू पाटील सरांना, कारण संपूर्णपणे ज्यांचं आयुष्य क्रिकेटमय आहे असे व्यक्तिमत्व राजू पाटील, ज्यांची कालच मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम राजू पाटील. आणि इथे आपण बघतोय आता मात्र इथे ड्रीम वर्ल्ड क्रिएशनला जर जिंकायचं असेल तर ड्रीम कामगिरी करावी लागेल, कारण 61 धावा चेस करताना त्यांचे 2 चांगले खेळाडू तंबूत परतलेत. यावेळेला मात्र खेळायचं होतं, आपण बघतो अंधराईज खेळायचं होतं, हलकीशी एज लागले आणि चेंडू जातोय तो फक्त डिक्लेरेशन झोन मध्ये. वेट फॉर द अंपायर सिग्नल. येस, 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. तिकडे धावा बनवावे लागतील. पहा, सागर आहेत आणि सागरच्या जोडीला गणेश आहेत, तर धावा बनवावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. विकेट गेल्यात त्याचं दडपण भिरगावून द्यावं लागेल आणि धावांसाठीचे प्रहार तुम्हाला करावे लागतील. या वेळेला फटका तर बॅट तर फिरवली, परंतु टपा पडल्यानंतर बॉलने घेतलं वळण, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धाव चेंडूची सांगता. आगमन या ठिकाणी होत आहे या नवघर गावचं भूषण नाही तर मीरा भाईंदर नगरीचं भूषण, ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेटला दिले आणि क्रिकेट गाजवत असताना आपल्या गोलंदाजच्या तालावर भल्या भल्यांना नाचवलं. आणि नुकतीच त्यांची कालच मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी पदी निवड झाली आहे. अशा आपल्या सर्वांचे लाडके जितेंद्र उर्फ राजू पाटील सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळा थोडीशी रनवे मध्ये चूक होते, मात्र हा सामना आपण बघतोय, कदाचित बरेच जण विचार करत असतील की हा सामना एकतर्फी सुरू आहे किंवा काय, कारण ज्या पद्धतीने 61 धावा करायच्या आहेत, आस्किंग रन रेट जो आहे तो रन रेट कडे अजूनपर्यंत कोणतीही कूच केली जात नाही. याचं कारण जे गडी बाद झाले त्यामुळे आता अतिरिक्त दबाव निर्माण झालाय आणि तो दबाव अतिशय चांगल्या पद्धतीने इथे कंटिन्यू करताना, कारण तुम्ही गोलंदाजी जर बघितली तर पूर्णपणे मेरिटवर होताना दिसते. मगाशी आपण बघितलं शेवंती यांनी आपले एक्सपिरियन्स यूज केला आणि इथे आता गोलंदाज चेतन सोनी आपला पूर्णपणे क्लास यूज करतोय, कारण डावखुरा मारा अतिशय दर्जेदार होताना दिसतोय. ही विकेट जर बघितली सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर जर तुम्ही चांगल्या दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली तर निश्चितच तुम्ही यशस्वी ठरू शकता, कारण अनइवन बाउन्स आहे. तुम्ही जास्त चेंडू वर पिच कराल तर चेंडू स्किड होणार आणि तो खाली राहील. जर तुम्ही चेंडू आकोटप्प्याचा टाकला तर तो उसळेल. तर या गोष्टीकडे ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आताचा चेंडू देखील थोडंसं उसळी होती, चांगल्या मेरिटवर खेळत एकदा मिळाले जरूर, मात्र तरी सुद्धा जो काही आस्किंग रन रेट आहे तो बीट करावा लागेल. आता आपण बघतोय 61 धावा ज्यावेळेला सरासरी आली, 5 षटकांचे सामने आपण बघतोय, जवळजवळ 12हून अधिक धावा आपल्याला करायच्या आहेत, मात्र इथे अजूनपर्यंत प्रॉमिसिंग बॅटिंग होताना दिसत नाही. आता खरी गरज आहे ड्रीम वर्ल्ड साठी, ती म्हणजे एका मोठ्या भागीदारीची, आणि ती भागीदारी जवळजवळ तुषार आणि सर जर विचार केला तर 30 ते 40 धावांची भागीदारी करावी लागेल, कारण ती आता गरज होऊन बसलेली आहे. कारण प्रत्येक सामना हा महत्वपूर्ण आहे. 16 संघ, 4 ग्रुप, प्रत्येक संघाला 3 सामने लीग मध्ये खेळायला लागतील आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध. मात्र ते करत असताना जबरदस्त स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल. त्यामुळे तुम्ही होप सोडून चालणार नाहीये, आशांवर
आशेवर आपण बघतोय की जग कायम आहे असं आपण म्हणतो. यावेळेला चांगला थ्रो येतो डीप मधून आणि लवंगे सुपरस्टार कौतुक करीन मी, कारण ज्या वेळेला ऑक्शन सुरू होतं मी बऱ्याच वेळा बघत होतो की लवंगे सुपरस्टार चांगल्या खेळाडूंवर जास्त बोली लावत नव्हते, मला असं दिसून येत होतं. मात्र माझा अंदाज त्यांनी आता फोल ठरवलाय, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे सुपरस्टार खेळाडू कोण आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक होईल, हा इथे जेल होईल का? ये जेल होणार. आणखीन एक धक्का, ड्रीम वर्ल्ड हा संघ अजून गोत्यात येतोय. डीजे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. चला जो जास्त वेळ वाया घालू नका प्लीज, विनंती करतोय. ही गोष्ट बोलायची गरज नाहीये, लक्षात घ्या. तुमचं प्लॅनिंग सुपर्ब चालू आहे, आम्ही समजू शकतो. प्रत्येक सामना महत्वाचा आहे, ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करणार आहे. कारण इथे खेळाडू म्हणून फक्त तुमचं लक्ष नाहीये या ट्रॉफीकडे, तर तुमच्या ओनर्सचं देखील लक्ष आहे आणि ओनर्स देखील अतिशय चांगली कामगिरी करतायत. आमच्या एकूणच सगळ्या संघ मालकांचं बियाला स्पोर्ट्स तर्फे आणि एकूणच आमच्या आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानेच या सगळ्या गोष्टी होताना. सद्गुरू ट्रिपल एस यांच्या मार्फत सर्व चेंडू या एकूणच स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि येस, बॅटिंग पॉवर प्ले, सेकंड बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय जो मिळतोय. कंपल्सरी पॉवर प्ले इथे संपलाय, मात्र इथे लगेच ड्रीम वर्ल्डनं हा पॉवर प्ले घेतलाय आणि ती खरंच काळाची गरज आहे. चंदू सर, आपण बघतोय भरपूर धावा करायच्या आहेत आणि असं असताना हा पॉवर प्ले इथे योग्य ठरेल. नक्कीच निर्णायक असेल हा पॉवर प्ले. यामध्ये तुम्हाला धावा करावे लागतील. धावा जास्त आहेत म्हणून तुम्ही खचून जाऊ नका, प्रयत्न करा. कारण या वर्षीच्या हंगामात आम्ही अशा बऱ्याचशा मॅचेस पाहिलेल्या आहेत. माथेरानला एक स्पर्धा झाली होती, 2 षटकांमध्ये 59 धावांची आवश्यकता होती. जय वंजारिया गोराईचा जो बॅट्समन होता बॅटिंग करत होता, 2 ओव्हरला 59 असताना 59च्या 59 धावा एकट्या खेळाडूने काढल्या आणि याही धावसंख्या पार होऊ शकतात. अशा या हंगामात आम्ही बऱ्याचशा मॅचेस या हंगामात झालेल्या पाहिल्या. 6 चेंडूंनी 38 धावांची मॅच जर पाहिली तर करण मडवीने किंजल स्पोर्टच्या मैदानात करताना पाहायला मिळालं. अनंत वाघ मॅगीने 6 चेंडू आणि 34 धावांच्या मॅचमध्ये देखील मॅच टाय केली होती. आणि HK ट्रॉफीमध्ये पुण्याला देखील यावर्षी 6 चेंडूने 36 धावा झालेल्या आहेत. हे क्रिकेट आहे. आता अलीकडच्या म्हणजे पूर्वी जर असं जास्त रिक्वायरमेंट असेल तर मॅच कदाचित टीम सोडून द्यायच्या, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. बॉल बदललाय, क्रिकेट बदललाय, काळ बदललाय, तसं खेळाडू देखील बदललेत. ते प्रयत्न करतात आणि आजही ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. हेमल भाई आणि ओमकार भाई यांना विनंती करतोय की प्लीज स्टेजवर यायचंय. दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक धक्का ड्रीम वर्ल्ड क्रिएशनला. बॅक टू बॅक इथे धक्के बसत चालले आहेत, त्यामुळे निश्चितच होप्स आहेत ते म्हणजे लवंगे सुपरस्टार्स. डीजे राजू पाटील आला नवस, राजेसाहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस. होती चर्चा गावागावात, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू. बघा राजू पाटील आणि लगेच राजू दादांचं गाणं वाजलं. आता हे ट्रेंड सेटर हे गाणं झालंय. मला जिथे जिथे ज्यांचं नाव राजू आहे किंवा ज्यांना प्रेमानं राजू म्हटलं जातं तर तो एकच वादा ठरतोय असं म्हणावं लागेल. आणि राजू पाटील सारखा एक लेजंड खेळाडू मीरा भाईंदर मध्ये आहे, हे आमच्यासाठी निश्चितच एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल. आणि आज मीरा भाईंदर प्रीमियर लीग, त्यामुळे असे अनेक नामांकित खेळाडू. मी संदीप म्हात्रे यांना देखील कॉल देऊ इच्छितो. सन्माननीय संदीप म्हात्रे यांना कॉल देतो. गोडदे गावातील एक लिजंड खेळाडू, मगाशी त्यांची भेट झाली आहे आणि त्यांना मी विनंती करीन की त्यांनी प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कारण आम्ही समजू शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अनेक मान्यवर व्यासपीठावर येणार नाही आहेत, मात्र जे लिजंड खेळाडू आहे त्यांना यायला हरकत नाही आहे. तर आमचं एक हार्टिएस्ट एक विनंती आहे त्यांना की प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या. यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी आहे, ऑन द खेळलेत, मात्र आपण बघतोय जास्त मोठ्या धावा मिळणार नाहीये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. वेलकम रन फॉर ड्रीम 11. तर अशा प्रकारच्या घटना असतात ज्या टीमला मॅचमध्ये, असं कितीदा आपण पाहतो, कॅच सुटली मॅचमध्ये टीम आली, मिक्सफील्ड झाली मॅचमध्ये टीम आली. तसं होणार का? या वेळेला मात्र बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार, परंतु फिल्डर आहेत कॅचच्या खाली आणि आणखीन एका विकेटचं पतन. असं वाटत होतं खूप लांबवर चेंडू गेलाय, परंतु कदाचित वाऱ्याच्या झोताने बॉल मात्र पुन्हा एकदा आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगली बॅलन्स कॅच पकडली गेली आहे. वाजव मित्रा.
डीजे चांगला स्ट्रोक होता, मात्र बऱ्याच अंशी असं वाटलं की तो स्ट्रोक पूर्णपणे बाहेर जाईल किंवा काय, मात्र कुठेतरी एक बर्मुंडा ट्रायंगल एक कुठेतरी इथे असं झालं की काहीतरी झालंय आणि चेंडू अदृश्य झाला आणि तो पुन्हा एकदा येतोय, तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे बॅट्समन सरप्राईज असेल, नो डाऊट. आम्ही देखील सरप्राईज होतो की हा षटकार का गेला नाही. एनिवे, अशा काही घटना जर घडल्या तर त्याचा आणि या स्पर्धेचा काही जास्त संबंध नाही असा समजावा. पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, फलंदाजी मार्कवर. इथे मात्र आपण बघतोय गणेश वारंवार प्रयत्न करतोय, त्याचं हे होम ग्राउंड आहे, मात्र अजूनपर्यंत तो व्यवस्थित दिशा आणि टप्प्यावर मध्ये येऊन खेळत नाहीये, कुठेतरी बॅकफुटवर. हेमलभाई आणि ओमकारभाई प्लीज कम य, त्यांना विनंती करतोय की व्यासपीठावर येऊन बसायचंय. येस, आपण बघतोय इथे डिक्लेरेशन झोन मध्ये देखील चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली होती, टोटल 3 धावा इथे मिळतील, त्या म्हणजे ड्रीम वर्ल्ड क्रिएशन संघाला. हेमलभाई आणि ओमकारभाई प्लीज व्यासपीठावर येऊन बसायचंय. अनेक मान्यवर इथे येताना दिसतील, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही आम्ही बघतोय MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 2. BR स्पोर्ट्सने एक गोष्ट चांगली केली की सीझन 2 त्यांनी डिक्लेअर केला, कारण मागच्या वर्षी ही स्पर्धा होणार होती एप्रिलमध्ये, मात्र कोरोना आपण बघतोय सक्रिय झाला आणि त्यानंतर संपूर्ण जग थांबलं आणि म्हणूनच क्रिकेट. मात्र त्यानंतर आपण बघतोय चंदू सर, ज्या वेळेपासून लॉकडाऊन उघडलंय आणि एकूणच आपण बघतो अजूनही काही अशी झोन आहेत जिकडे लॉकडाऊन आहे, मात्र तरी सुद्धा क्रिकेटने जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आजतागायत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच आपण बघतोय. काय म्हणाल याविषयी? नक्कीच खूप चांगलं क्रिकेट आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही मोजक्या मानाच्या स्पर्धा जरूर झालेल्या नाहीयेत या हंगामात, परंतु खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट जे 8-9 महिने आपण खेळलो नव्हतो, परंतु त्या क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि आता सर्व दूर पुन्हा एकदा क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे जो आपल्याला सातत्याने मैदानात घेऊन येतो. परंतु मुंबई असेल, मीरा भाईंदर, ठाणे, स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालाय तो 19 धावा झाले, तर अजूनही 42 धावांची गरज आहे. किती? 12 चेंडू 42 धावा. आता आस्किंग रन रेट बघा, जवळजवळ 21 धावा प्रति षटकामध्ये झालेल्या आहेत. 12 चेंडू 42 धावा आणि ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे त्यामुळे निश्चितच इथे आतापर्यंत संपूर्ण कंट्रोल या सामन्यामध्ये दाखवल्या. अगोदर फलंदाजी करताना मला सगळ्यात जास्त इम्प्रेसिव्ह कामगिरी मी हिरोचं नाव घेईल, ते म्हणजे हितेश पाटील, ज्यांचा या परिसरामध्ये बॅट बनवण्याचा कारखाना आहे या एकूणच. आणि त्या हिरोची बॅटिंग क्लासिकल बाउंड्रीज त्याच्या पाहायला मिळाल्या आम्हाला आणि निश्चितच त्याचं कौतुक आहे. यावेळेला आपण बघतोय हा वाईड मागितला जातोय, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर किती वेगानं ट्रॅव्हल होताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय चेतन सोनी यांना गोलंदाजी मार्कवर, अफलातून गोलंदाज. आणि बऱ्याच अंशी असं मला वाटलं ज्यावेळेला ऑक्शन सुरू केलं होतं आणि ज्या ऑक्शनमध्ये असे बऱ्याच वेळा वाटलं की प्रत्येक जो ओनर आहे तो आपापल्या एरियातील खेळाडूंकडे जास्त कल आहे त्याचा, बऱ्याच अंशी ही गोष्ट वाटली आणि तो कल काय ही गोष्ट आता दिसून येते आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, अवे ऑफ द बॉडी चेंडू टाकला, टप्पापर्यंत चेंडू हलकासा बाहेर वळतोय, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. गुड क्रिकेट बाय चेतन सोनी, गुड क्रिकेट बाय लवंगे वॉरियर्स. आणि खास करून आज जर दिवसभर आपण 4 दिवस लवंगेचं अमृततुल्य चहा पिणारच आहोत, त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि सद्गुरू ट्रिपल एसचं देखील कौतुक आहे ज्यांच्या मार्फत आम्हाला चेंडू मिळाला. दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. हा फटका येणार, मात्र इथे चांगला प्रयत्न तिथे करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे झालाय षटकार. डीजे छत्तीस धावांची अजूनही गरज आहे, 6 षटकारांची अजूनही गरज आहे. चेंडू यस येतोय, मला वाटतं तिकडे लक्ष घाला. 9 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. या मैदानाचा विचार केला कारण आपण बघतोय मगाशी चेंडू ज्या पद्धतीने थांबला आणि तो झेल झाला, वरच्या लेवलला अजूनही हवा आहे, मात्र या 2 ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्समुळे कुठेतरी त्या हवेला एक रोकथाम लागले. मात्र तरी सुद्धा जो फायनलिक्सचा एरिया आपण बघतोय तिथे ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट, इट्स अ बिगी, नो डाउट इट्स अ बिगी फ्रॉम गणेश. बॅक टू बॅक सिक्सेस आणि कुठेतरी एक ड्रीम कंप्लीट करताना दिसेल का, आणि ती संधी मिळते. येस, 6 धावा. थँक्यू डीजे.
तर सुरुवात थोडीशी चाचपडच झाली होती गणेश यांची. लक्ष मोठं आहे, परंतु आता त्यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 लांबवरचे षटकार मारत असताना आपले इरादे स्पष्ट करतायत फलंदाज गणेश. आणि याच फटक्यांची खरी गरज होय, कारण काळ आपण बघतोय काळ सोकावला. इथे पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी आहे, ऑन साइडला टर्न केलाय, मात्र कुठेतरी टाइम करू शकले नाहीये. हीच गोष्ट बघत असेल. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे. डीप मधून चांगला थ्रो येतोय, चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. मीरा भाईंदरचं क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकतंय. ही गोष्ट पाहताना भरपूर आनंद होतोय. आणि निश्चितच हे एक प्लॅटफॉर्म आहे MBPL, थँक्स टू BL स्पोर्ट. राहुल शर्मा अतिशय चांगली कामगिरी या मुलाने केलंय. शॉर्ट डिलिव्हरी आहे. इथे मात्र स्ट्रोक मध्ये आपण बघतोय जास्त धावा मिळणार नाहीयेत. कदाचित डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल किंवा काय. येस, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 2 धावा येतील. मात्र कुठेतरी सामन्यामध्ये फरक पडत चाललाय असं दिसतंय. कारण आता फक्त धावकडी संख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या 34 धावा. म्हणजे एकूणच जर इक्वेशन कडे आता लक्ष गेलं तर शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे. मात्र निश्चितच मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये खेळणारे सगळे जे खेळाडू आहेत ते लकी म्हणेन मी. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी काय केलं तर ज्या वेळा मीरा भाईंदर प्रीमियर लीग ही डिक्लेअर झाली लगेच फॉर्म भरून घेतले. आणि इथे राहुल शर्माने एक गोष्ट केली की मीरा भाईंदरचे पहिले जे काही फॉर्म येतील त्यांनाच त्यांनी प्राधान्य दिलंय. एखादा लिजंड खेळाडू जर नंतर फॉर्म भरत असेल, कारण ज्यावेळेला ऑप्शन सुरू होतं त्याच्या बरोबर अर्धा तास अगोदर 80 फॉर्म पेंडिंग होते. आणि त्या 80 फॉर्मना आम्ही संधी देऊ शकलो नाही. कारण इथे फर्स्ट प्रायोरिटी लक्षात घ्या. कुठल्याही क्षेत्रात वावरताना तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. तुम्ही लगेच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि बरेच असे मोठे खेळाडू आहेत ज्यांना संधी नाही आहे या स्पर्धेमध्ये. याचं कारण फक्त डिले आणि डिले आहे. त्यामुळे निश्चितच घ्या, कोणत्याही क्षेत्रात वावरताना डिले हाच तुमचा प्रखर आणि मोठा दुश्मन ठरू शकतो. त्यामुळे निश्चितच आम्ही त्यावेळेला सुद्धा एक गोष्ट सांगितली होती, कदाचित हे एक चपराक असेल त्या सगळ्या मोठ्या खेळाडूंना की तुम्ही प्रायोरिटी देत नाही. मीरा भाईंदरची ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे. आणि असं असताना तुम्ही जर त्याच्याकडे प्रायोरिटी म्हणून बघत नसाल तर निश्चितच तुम्हाला या स्पर्धेमध्ये स्थान मिळणार नाहीये. त्यामुळे थँक्स टू BL स्पोर्ट एक अतिशय चांगली स्पर्धा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या पाठीमागे उभे असणारे जे सगळे खेळाडू आहेत त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करीन. सिच्युएशन बघा, शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. इतिहासात डोकावलं, टेनिस क्रिकेटच्या इतिहासात डोकावलं तर बऱ्याचदा मीरा भाईंदरचं मैदान असो किंवा आपण बघतो आउटसाइड आपण बघतो मीरा भाईंदरच्या बरेच अशा ठिकाणी घडलेल्या आहेत. अगोदर 15 वर्षा अगोदरच्या गोष्टी जर करायच्या झाल्या तर बऱ्याच वर्षी आम्ही जम्बोचं नाव घ्यायचो. जोसेफ मनाचे उर्फ जम्बो, मॅकडॉल कोचिवडाचा तो खेळाडू. कित्येक वेळा हा भीम पराक्रम त्याने आपल्या बॅटमधून करून दाखवलाय. त्यामुळे इथे तो पराक्रम होईल का? लेट्स सी. Oh, that's a good hit. That's a good hit. Let's see the umpire decision. Wait for the umpire decision. It's a big hit. It's a big hit. 6 धावा. हे आव्हानासाठी आम्ही रेडी आहोत सर. हे क्रिकेट आहे. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. DJ शुभम मुंबई. जोपर्यंत शेवटचा रन होत नाही आणि जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत सामना दोन्ही संघांसाठी हा खुलाच असतो. आणि ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणेश यांच्या माध्यमातून केला. 3 उत्तुंग षटकार आतापर्यंत त्यांनी खेचलेत. नक्कीच. मात्र एक पारितोषिक येते. हा सामना जर इथे डीम रॉयल क्रिएशनने जिंकला तर सचिन पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये देण्यात येतील. यावेळेला लेट्स सी द अंपायर डिसिजन. हा चेंडू आपण बघतोय का लेफ्ट केलाय. गणेशसाठी ते पारितोषिक आलंय. गणेशने हा सामना जर जिंकून दिला तर तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक सचिन पाटील यांच्या मार्फत देण्यात येईल. हा चेंडू का लेफ्ट केलाय हा देखील प्रश्न आहे. तुम्ही प्रत्येक चेंडू फेस केला पाहिजे. तर पंचांचं काम पंचांवर सोडून द्या. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. लेट्स सी काय घडतंय. फलंदाज बाद होणार. लवंगे सुपरस्टार साठी एक मोठा रिलीफ, कारण गणेश बाद झालाय ज्याने या सामन्यामध्ये एक मोठा फरक निर्माण केला होता. मात्र तो बाद होतोय. त्यामुळे आता सिच्युएशन अजून क्रिटिकल झालंय. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक धावसंख्येची गरज आहे 21. त्यामुळे सिच्युएशन आता ICU मध्ये गेले आहे. सांग तुझे मनाने काय करतय. एक
गोष्ट मात्र इथे दिसून आले, या सामन्यामध्ये कुठेतरी प्लॅनिंग थोडंसं तोकडं पडलंय. कारण ज्या पद्धतीने 61 धावा विजयासाठी होत्या, लगेच उदय आणि आपण प्रफुल्ल यांना पाहिलं, दोन्ही खेळाडूंकडे मोठी ताकद आहे, मात्र विकेटवर उभे राहिले नाही. ही गोष्ट महत्वाची म्हणायला लागेल. जितू पॅकर्स कॅप्टन टॉसाडिया प्लीज. ओ यावेळेला एक मोठं स्लिप बघायला मिळतंय. कदाचित तिथे तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर अशा गोष्टी पाहायला मिळाल्या, मात्र इथे ग्रिप करणं भरपूर महत्वाचं आहे. सर विशेष काळजी घ्यावी लागते अशा प्रकारच्या खेळपट्ट्या ज्या वेळेला असतात, आणि आपले जसे खेळपट्टीला साजेचे शूज पण आपण परिधान करणं गरजेचं आहे. ती रिक्वायर्ड आहे. यावेळेमध्ये हलकीशी एज लागते, जास्त धावा मिळणार नाहीयेत, फक्त या 2 धावा असतील. थँक्यू व्हेरी मच. मात्र त्याने जास्त मोठा फरक पडणार नाहीये. मात्र लवंगे सुपरस्टार संघ, आज मला वाटतं तो अमृततुल्य चहा त्यांचा मानवलाय असं म्हणावं लागेल लवंगेचा. आणि कदाचित हा पहिला सामना जिंकण्यामागे त्या चहाचं जास्त आणि जास्त कर्तृत्व आहे. या स्पेशल चहा, आणि स्पेशली ते त्यांच्या 16 खेळाडूंसाठी होते. यावेळेला मात्र एम एस स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अतिशय चांगली गोलंदाजी, गोलंदाज आपण बघतोय सुमेश यांच्या मार्फत. अगोदर फलंदाजी करताना देखील सुमेशनं चांगली कामगिरी केली. यावेळा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. चला लगेच फलंदाज उतरवायचा आहे. स्वतः कर्णधार भावेश सोलंकी आता मैदानात जाताना दिसतोय. मात्र या ज्या चुका पहिल्या सामन्यामध्ये ड्रीम वर्ल्ड क्रिएशनच्या संघाने केल्यात, कदाचित आता याच्यावर विचार करावा लागेल, एक प्लॅनिंग करावा लागेल. कारण या स्पर्धेत जर राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे प्लॅन करणं. तुमचा जो काही चमू आहे त्या चमूला घेऊन तुम्हाला प्लॅन करावा लागेल. यावेळा चांगला फटका डीप मध्ये येतोय, मात्र वन बाउंस सीमारेच्या गाठेल थोडासा फरक धरून निर्माण केलाय या फटक्यानं. मात्र इथे एक मोठा विजय म्हणेन मी, तो म्हणजे लवंगे सुपरस्टारचा. वेल डन लवंगे सुपरस्टार. पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. मात्र यानंतरचा सामना लगेच आपण बघतोय तो म्हणजे सन्माननीय नगरसेवक राजू वेतोस्कर आमच्यापासून रजा घेताना. मात्र त्यांचं मनापासून कौतुक आहे स्पर्धेसाठी जो काही त्यांनी वेळ दिला, आणि नक्कीच 4 दिवस ते इथे येणार आहेत. ही त्यांची स्पर्धा आहे, ही MBPL ह्या आपली स्पर्धा आहे असंच समजून तुम्ही यायचंय. त्यांचं मनापासून कौतुक. आणि मगाशी जे राजू दादा हे गाणं वाजवलं, फक्त ते एका व्यक्तीसाठी नव्हतं, कारण इथे 2-2 राजू आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. हेमलभाई यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. मी स्वतः राहुल शर्मा बियाला विनंती करतोय की त्यांच्या शुभसे हेमलचं इथे आम्ही स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच हेमलभाई. आणि नो डाऊट या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण असेल? विनायक बाची लाला. थैंक यू हेमल भाई, आपका जो सपोर्ट यहाँ पे मिल रहा है बहुत बहुत शुक्रिया. ओमकार भाई यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतो. वेलकम ओमकार. आणि निश्चितच नितीन वारे यांच्या शुभ हस्ते तो आपल्याला सन्मानित करतोय. आमचे अनेक मान्यवर इथे येताना दिसत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक